गुड मॉर्निंग मंडळी. आज झाले सुप्रभात आणि इकडे बघा काय आणलंय ते. मच्छी घेऊन आली आहे, ताजी मच्छी बघ, कोलंबी. इथे काम आवरणं चालू आहे, आईचं कपडे वगैरे देते. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे सर्व बरे आहेत ना? सुप्रभात सर्वांना. मंडळी आजचा दिवस आता चालू झाला आहे. सकाळी बघितलं असेल थोडं, आज मच्छी आणली, आज खायचा दिवस आहे म्हणून कोलंबी आणली. ममताने साफ वगैरे करून ठेवली आहे आणि ममता आता तिची कामं जरा आवरते, जरा कपडे वगैरे धुते. इकडे अनामिका पण बघा इथे पाठीमागे कशी येते, हे बघा. ममताच्या आता कपडे धुणं चालू आहे आणि इथे अनामिका आहे बघा. अनामिका काय करत नाही, पाठी नशी धावत येते, जरा थांबत नाही घरात आतमध्ये 2 मिनटं पण. ममता अशी कामं आवरते तिचे. आणि इथे आहेत ना आता माकडांचा उच्चार चालू आहे मंडळी. आंबे तसे काढले आम्ही झाडावरचे, पण तरी जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. तिथे बरोबर खायला येतात बघा माकडं, आणि सगळे पाडून टाकतात. आता इथे 2-3 पाडलेत, मला दिसत असेल तर इकडे. आणि त्या साईडला माकडं पळालेत, आता आम्ही हाकलवली तर. असा माकडांचा उच्चार असतो तिथे कोकणामध्ये. रात्री मंडळी ना खूप जोराचा पाऊस पडला इकडे, म्हणजे रात्रभर जरा पडतच होता आणि लाईट पण गेल्या होत्या. रात्री खूप लेट लाईट आल्या, त्याच्यामुळे रात्री उशीरच झाला झोपायला मला. आता बघूया, आज गेलो तर जरा खाली जाईन मी, मला दाखवेन थोडा गावचा परिसर जरा. नाही आवाजच येत नाही, आता येतोय, बोला ना. हॅलो. बघा मंडळी, असा पाऊस चालू झाला अचानक. रात्री पण खूप पडत होता जोराचा आणि आत्ता पण वाजली जोरात पाऊस पडतोय. कोकणातला हा पाऊस अनएक्सपेक्टेड असलेला. हां बोला दादा. हां बोला. हां बोला ना, आवाज येतो. हॅलो. बघा आता जेवणाची तयारी चालू आहे ममताची. ममता बघा आता फोडणी देते. काय म्हणता, कोलंबी ना, कोलंबीचा रस्सा करते. इथे काय आहे, हे कोलंबीचा रस्सा. अच्छा, शेंग टाकलाय म्हणता त्याच्यामध्ये. आणि हे काय करतेस इथे? हां, आईला भाजी बनवते ती, कारण आई खात नाही ना ते, त्याच्यामुळे. आणि अनामिका बघा ऐकत नाही, तिला घेऊनच आहे. हा हे बघा इथे वाटपाची तयारी केली आहे ममताने. ते भाजून घेणार ना, भाजून घेतला आता मिक्सरला लावणार. हे वाटप रेडी करणार आता म्हणता. मस्त यम्मी अशी कोलंबी. मी जरा तिकडे त्या साईडला थोडं नेट येतंय का बघतो जरा तिकडे, काय म्हणता. बघा मंडळी, आता मी जेवायला बसलोय. इथे ममताने मस्त असं कोलंबीचा बघा सार केलाय, त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग पण टाकली आहे. आणि आई तिकडे बघा, इकडे बघा अनामिकाचं काय चालू आहे. तिला मी इथे बसवलं होतं, इथून इथे आली, ती पुढेच आली. आणि इथे असं बांगडा आहे फ्राय केलेला. मस्त असं आम्ही आता जेवायला बसतो रे इथे. आणि आज आम्ही थोडी जागा बदलली जेवायची. बघा इथे बसलोय, ही जरा फ्रंट साईड आहे घराची, इथेच म्हणजे सगळं होतं कार्यक्रम वगैरे. तर आम्ही आज इथे बसलोय जेवायला, छान आनंद घेतोय आता जेवणाचा. पण या सर्वांनी जेवायला. बघा अनामिका ऐकत नाही बघा, काय करायला जेवायला पण देत नाही ती, जेवायला देत नाही, काय करून देत. या सर्व मंडळी जेवायला आणि आनंद घ्या कोकणातल्या जेवणाचा आपल्या. काय नाही टाकलं तरी पण भारी लागतं. चला जरा जेवण घेतो, सर्व जेवण घेतो. बघा मंडळी, बघा हे बघा ह्यांचं काय चालू आहे. बघा बघा कशी इकडे तू कशी बघा खातात आंबे वगैरे. दिसतंय तुम्हाला ते बघा, असं बसलंय बघा. आणि अजून पण बरेच आहेत तिकडे. अनामिका काय ऐकते, हे बघा माझ्या हातावरच आहे, हे बघा दिसते. 1 मिनिट बघा मंडळी, दिसते तुम्हाला, हे बघा दिसतात माकड. हे बघा, हे बघा कसं बसलंय बघा, आणि कसं खातंय बघा. हे बघा बघा कसं बसून खातंय बघा. आणि तिकडे पण वरती पण एक चढलंय, ते बघा तिकडे दिसतंय तुम्हाला, ते बघा तिथे पण खातंय एक. हे बघा इथे समोर, इकडे बघा हिचं काय चालू आहे बघा. ही बघा ती राहते का, बघा काय चालू आहे ते बघा. हिचं ही पण मस्ती करते आहे. आणि त्या माकडांना तर काय विचारूच नका, ते बघा कसे खात आहेत बघा. हे बघा, आणि हे कसं बसलंय बघा इकडे बघा. हे बघा असे माकडं आणि वानर असे वाट लावत असतात कोकणामध्ये, सगळ्या फळझाडांची वगैरे.
त्यांना पण भूक लागते त्यामुळे ते असं खातात, पण आपलं पण नुकसान होतं ना त्याच्यामध्ये. दे आम्हाला, घेऊन ये आंबा लवकर आण. ए आम्हाला दे का आंबा. एकटे खाऊ नकोस तू, दे इकडे. भरपूर आलेत माकडं ते. इकडे पण गेलेत वरती ह्या बाजूला. असे दिसणार नाहीत ती आता ह्याच्यातून. ते बघा इकडे पण गेलेत ते बघा. मला असं वाटतं ही भांडी राहिलेत आमची 2-3 घासायची. मला वाटतं ही घेऊन जातील आता भांडी, होय ना. ते बघा तिकडून येतात बघा, भरपूर येतात तिकडनं. झाडात आहेत ना, नाही दिसणार तशी. ते बघा तिकडे भरपूर येत आहेत, लाईनमध्ये येत आहेत सगळे. अशी लाईन तसं येणार आता इकडे. आणि इकडून नंतर आहे ना वरती जाणार, मग त्या साईडला असं वरती जातील ते निघून. चला खाऊ दे त्यांना पण, त्यांचं पण पोट आहे ना. थोडं रेस्ट केल्यानंतर आता बघा संध्याकाळ झाली आहे आणि कसं मावळत आहे बघा, लाल लाल तांबडा फुटलाय. अनामिकाला ठेवलं इकडे पिंजऱ्यामध्ये, बाहेर खूप मस्ती करते ती म्हणून. खादाड लोकांची अवस्था अशी असते. होय ना. मस्त वाटतंय संध्याकाळचं वातावरण आणि थोडा पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. पाऊस पडते. तिकडून गेली आईला आणि आम्ही असं फेऱ्या मारतो अंगणामध्ये. मग तिकडे बघतोय जरा मोबाईलला नेटवर्क येत आहे की नाही. माझे तर दोन्ही काढला, नेटवर्कच नाही. पक्षी ओरडत आहेत मंडळी. अशी ही संध्याकाळ छान अशी रम्य कोकणातली, शांत, सगळ्यापासून लांब. दिसायला पाहिजे होतं आणि असा आवाज करताना म्हणजे आता जेवणाची तयारी चालू आहे. आता इकडे ममता भाकऱ्या वाजते आणि आई. मी वरती एका बाबूचा बड्डे आहे, त्याच्यात गाणी लावली आहेत. मी जाणार आहोत बड्डेला. पाखरं आलेत ना, हे बघ पाखरं कशी आलेत बघ. चला मग मंडळी, चला आम्ही आता चाललोय बड्डेला. रेडी झालं आता, ममता पण इथे रेडी झाली. आम्ही जाऊन येतो वरती. अनामिकाला पण घेऊन जातो आता, बरोबर ती ओरडते ना म्हणून. सकाळी काय हो बऱ्या. हो बरं आहे तुम्ही. हॅलो शिवांश, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ओळखलं का? इकडे तुमचा Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, घाबरेल
इथे बघ बाबू तुमच्या बाबूला न्यायचं आहे केक माझ्या मिठूला ना मिठूला काढला येत नाही तो ताई फोटो काढा नाही शिवाय थांबा इकडे बघा थांबा इथे ना इथे छान आहे ना इथे बघा कशी आहे थांबा हे सोनी इकडे बघा लागलो म्हणजे काय जीवच बाहेर काढले तरी काय नाही करत सगळं येणार आहे त्या फटे गिफ्ट आणतो सगळ्यांचे चेहरे होते जरा कोण होते शिवांच्या दुसऱ्या बड्डेला हो ना ताई आई इकडे लागली वाटतं प्लेट भरायला हे घे ए इकडे बघ बोरिंगला विरार केक खातो आम्ही अनामिका पण आहे बघा अनामिका ते खाऊ नका ते किती वर्षाची असेल वर्षाची आहे पहिला आता 1 वर्ष ती वाळकेश्वरला ती आमची ती आणि हा बेडरूम आणि इकडे हा हेच तिन्ही किचनच आहे तिन्ही किचन आहे हा आपल्या चौघांचा फोटो काढायचा आहे शिवांचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही निघालो. ते आम्हाला जेवणासाठी बोलत होते, जेवून जावं फोर्स करत होते, पण घरी पण होतं जेवण, त्याच्यामुळे बोललो ठीक आहे नेक्स्ट टाईम येऊ बोललो आम्ही त्यांना. खूप छान वाटलं. तर आता जस्ट आम्ही जाऊन आलोय बर्थडेला वगैरे, आणि बर्थडे झालेला आहे सेलिब्रेशन, आणि हे बघा तर कपडे वगैरे चेंज केले आम्ही, आणि तिथे बसला आहे. आणि आता हे बघा उशीर झाला ना, 10:30 होत आले, तर हे बघा असं मस्त इकडे बांगड्याचा रस्सा वगैरे आहे. भाकरी भाजून गेलो होतो आम्ही मगाशी, आणि बांगड्याचा रस्सा, आणि हे बघा एक मस्त दुपारच्यातलं थोडंसं आहे अजून. आता आम्ही संपवणार आहे. कसं लागला. आणि अनामिका ऐकत नाही ना इकडे. हे बघा अनामिकाचं काय चालू आहे, आंबे वगैरे बघा त्याच्यावर बसली होती अनामिका आंब्यावर जाऊन. आता हे बघा आई इकडे जेवते, पण जेवायला काही देईल तेव्हा ना अनामिका तिला. काय चालू आहे बघा तिचं. आणि चला आता मी पण जेवायला बसते जरा मस्तपैकी. ह्या सर्वांनी जेवायला. हा चेतन बोलतोय चेतन सर बोलवतोय, तर या तुम्ही पण सर्वांनी जेवायला. आम्ही आता बसतोय, पटकन पटकन जेवण घेतो ना. लाईट पण जाते ना, कारण की तेव्हा ती पाखरं आली, छोटी छोटी वाली असतात नाही का, जी पाऊस पडायच्या आधी येतात ती पाखर, ती वाली आले छोटी छोटी, म्हणून आहे ना आवरून घेतोय असं. हा उघडं काय ठेवू नका आई म्हणते बघा. मस्तपैकी बांगड्याचा रस्सा कसं झालाय, छान झालाय का. हे बघा बांगडू मस्तपैकी. आणि आमच्या अनामिका तिकडे खेळते, खेळू दे तर अनामिका, जेवायला देत नाही आम्हाला. चला या सर्वांनी जेवायला. तर चला मंडळी, आता जस्ट सगळं आवरलंय, जेवलो वगैरे, भांडी वगैरे घासून झाली आमची, आणि अनामिक ठेवलंय तिला जरा खाली. हे बघा पिंजऱ्यात अनामिकाला घेऊन गेलो होतो, तिकडे गेलो होतो तर बर्थडेसाठी. जेवलो वगैरे, आता सगळं आवरलं भांडी वगैरे, आणि आता झोप यायला लागले. हे बघा इकडे बसलेत, त्यांचं काहीतरी चालू आहे मोबाईलवर. हे बघा असं इकडे. तिथून झोप येते का. तिथला पण झोप येते बघा. हा आजचा दिवस संपलेला आहे, कुठे गेला काही समजलं नाही. सगळी कामं धावपळ, मग कोण नाही कोणी येत होतं, त्याच्यामध्ये सगळा दिवस गेला. आणि आता सगळं आवरलं आम्ही सुद्धा. आणि चला मंडळी, आम्ही जाऊन आलो आता बड्डेला, आणि आता जेवण वगैरे झालं आमचं, आटपलं आहे. थोडासा थकल्यासारखं झालं आहे. आता जातो जरा रेस्ट करतो आम्ही, आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर भेटत राहूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या कोकणच्या. आणि कोण नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी.चेतन. बाय मंडळी.